कृषी यांत्रिकीकरणासाठी महिलांना वापरता येतील अशा प्रकारचे अवजारे, खरं आहे की आजची पिढी आपण एक मनुष्य आहोत, आपण आपले अवजार आहेत. त्यामुळे महिलांसाठी आता एक वेगळ्या प्रकारची नवीन अवजार ती महिला वापरू शकतील, महिलांना ते सहज वापरता येईल. त्यासाठी त्यांनी एक खूप चांगली सूचना तुम्ही बेंडे साहेब केली. त्यामुळे निश्चित प्रकारे कृषी विद्यापीठाच्या मदतीनं या बाबतीमध्ये विकसित आपण निश्चित प्रकारच्या बाबतीमध्ये संशोधन सुरू आहे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या योजनेबद्दल त्यांनी अंमलबजावणीमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य निश्चित प्रकारे देण्यात येईल. त्याचप्रमाणे आमचे अमितजी गोरखे साहेब यांनी ड्रोन बाबत त्यांनी सांगितलं की निश्चित प्रकारे महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर त्यांनी सुचवलंय. ड्रोनचे प्रशिक्षण व त्यांना वापर करणे कृषी विभागाच्या योजनेमध्ये समाविष्ट आहे. आमचे श्रीकांत भारतीय तर खूप अभ्यासू आहेत, खूप त्यांचा जुना म्हणजे अभ्यासू आहेत आणि त्यांनी ते मग सांगितलं की त्यांनी कृषी विभागाच्या प्रचलित योजनेमध्ये प्रमाणपत्र धारक शेतकरी महिलांना निश्चित प्रकारे त्यामध्ये प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. तसेच महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचा प्रसार प्रसिद्धी करण्यात येईल, जेणेकरून विधेयकातील तरतुदी ग्रामीण भागातील सर्व माता भगिनींना समजतील. अनिकेत तटकरे साहेब थांबलेत, मला वाटतं अनिकेत तटकरेंनी पण सांगितलं की ते शेवटी राहू थांबा जरा थोडं, आमचे दोन नेत्यांचं शेवटी घेऊ आपण. तर कसं आहे ते आता थोडं त्यामुळे अनिकेत तटकरे साहेबांनी पण खूप चांगला मुद्दा मांडला. सद्यस्थितीमध्ये ज्या महिला विविध योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला शेतकरी प्रमाणात त्यांना मिळाले तर त्यांना सुद्धा मिळणारा कोणताही लाभ तटकरे साहेब बंद होणार नाही. त्यामुळे अजिबात काळजी करू नका.